आणि निवड दुर्दैवीच नाही तर एक वेगळ्या प्रकारे शासनाच्या माध्यमातून असणारी दादागिरी. खरं तर सूर्यवंशी असू दे का देशमुख असू दे, ते कुठल्या जातीचे आहे आम्हाला माहीत नाही, परंतु जाती धर्माच्या नावाखाली जे राजकारण करण्याचा जो काही प्रकार सुरू झाला त्याचा एक हा खरं तर एक मोठं उदाहरण आहे. धर्म आणि जातीच्या नावाखाली सगळं जाळ लपता येतं, इव्हन सत्ता मिळवता येतं, आणि त्या सत्तेतून पुन्हा दादागिरीतून पुन्हा आपण पाहतो का प्रशासकीय दादागिरी आणि मग रस्त्यावरचे गुंडागर्दी, असं आपण एकंदरीत चित्र इथं उभं झालेलं दिसतं. काहीच होत नाही सत्ता असली म्हणजे, असा जो लोकांमध्ये भय आहे. लोक घबरावतात आहे का सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, ती म्हण जणू काही आता अधोरेखित झाली की काय, अशा प्रकारची अवस्था आता निर्माण झाली आहे. त्याच्या विरोधात किती आवाज उभे राहील, किती लोक उभे राहील, किती जण टिकन हा नंतरचा भाग आहे. पण जेवढे राहील तेवढे खऱ्या अर्थानं राहणं गरजेचं आहे. त्या लाखाच्या फौजीमध्ये इथं उपस्थित असणाऱ्यांचे जी काही लोक आहे त्यांचे मी आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद देतो का आपण हे पाऊल इथं टाकलं. तसं किमान निषेध नोंदवण्याचं जो काही खारीचा वाटा आपण उचलला त्याबद्दलही आपले आभार मानतो. आणि निश्चितच या विरोधात एखादा सगळे मिळून जिल्हा मिळून महाराष्ट्र मिळून एखादी मोठी बैठकाचं आयोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा पावलं उचलली पाहिजे असं सुद्धा मी माझ्याकडूनही प्रयत्न करतो आहे. निवळ भाषण करून चालणार नाही, तर जशाच तसे उत्तर देण्याची पण तयारी असणं गरजेचं आहे. त्यासुद्धासाठी आपण कसं एकत्र होता येईल त्याचाही प्रयत्न करू. मी आपल्या भावनेशी या घटनेचा निषेध करून आपल्या भावनेसोबत पुन्हा ताकदीनं उभं राहण्याची तयारी दर्शवतो. आणि आपल्या श्रद्धांजली आणि निषेध दोन्ही गोष्टी आहेत. आता श्रद्धांजली भाषण देऊन होणार नाही.